विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण काव्यनिर्मिती प्रक्रिया या घटकामधील आपण काव्यनिर्मितीच्या प्रेरणा काय आहे आणि काव्यलेखन हे प्रसंगानुरूप अनुभवानुरूप कसं करायचं याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कविता कशी सुचते हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतीय साहित्यशास्त्रात अनेक काव्य कारणे सांगितली आहेत. कविता उत्स्फूर्तपणे सुचते असे पाश्चात्य विचारवंत सांगतात. कवी हा जन्मानेच प्रतिभावान असावा लागतो हेही आपल्याकडे सांगितले आहे. खरे तर कोणताच कवी कविता सुचण्याची आणि लिहिण्याची नेमकी प्रक्रिया कशी झाली आहे हे अगदी सविस्तर सांगू शकत नाही. अंतरंगातून उमलून येते, अस्वस्थ वाटले की कविता सुचते, ती भोवतालच्या आकलनातून, माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेतून, अस्वस्थतेतून येते असे कवी जरी सांगत असले तरी निर्मितीचे बीज कसे पडले किंवा काव्यनिर्मितीला कारक काय ठरले एवढे सूचन त्यातून होते. अवस्थातून किंवा भोवतालच्या एखाद्या प्रसंगातून कवीच्या मनात काव्यबीज पडत असले तरी प्रत्यक्ष लेखन करताना तो कारागिरीच करत असतो. कवितेची एखादी ओळ, एखादा शब्द पटकन त्याला सुचत जातो. तीच काय ती उत्स्फूर्तता असते. नंतर सुरू होते ती कवीची कारागिरी. म्हणून कविता ही सर्जनशील प्रकार आहे. एखादा काव्यबीज सापडल्यानंतर कवी आपल्या परीने त्यात शब्दांची रचना, योजना आणि आशयाची मांडणी करत जातो. म्हणून अनेकदा एकाच विषयावरच्या वेगवेगळ्या कविताही निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. एखादी ओळ कल्पना पटकन सुचते, नंतर कवी त्याला मूर्त रूप देत जातो. एखादी कविता पटकन पूर्ण होऊन जाते, तर काही वेळा एखादी कविता चांगली जमायला काही दिवस, काही महिने, काही वर्षही लागू शकते. आरती प्रभू यांची ए रे घणा ही छोटीशी कविता पूर्ण व्हायला जवळपास 2 वर्षाचा काळ गेला होता. मग हे काव्यलेखन कसं होतं? तर काव्यलेखन करणे ही एक कला आहे, सृजनात्मक लेखन आहे. विद्यार्थ्याला नवनिर्मिती करता येणे गरजेचे आहे. भाषेचा अभ्यास केल्यानंतर त्याला भाषेचा वापर करता आला पाहिजे. भावापरातून त्याची सर्जनशीलता विकसित झाली पाहिजे ही अपेक्षा आहे. भाषा वापरातून त्याची सर्जनशीलता विकसित झाली पाहिजे ही अपेक्षा आहे. काव्यलेखन करता येणे हे भाषिक उपयोजनातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. कोणतेही लेखन करताना आपण जी भाषा वापरतो तिचे नीट आकलन झालेले असणे अत्यंत गरजेचे आहे. कवितेसाठी वापरली जाणारी भाषा ही नेहमीच नाद, लय, ताल यांनी बनलेली असते. कवितेचा जेव्हा विचार करतो तेव्हा लयबद्ध भाषा येणे अपेक्षित आहे, कारण लयबद्धता हे कवितेचे प्रमुख लक्षण आहे. मनात एखादी कल्पना आली की ती प्रथम कागदावर उतरवली पाहिजे. क्रमाने शब्दाची मांडणी कवितेत असते. या शब्दमांडणीतून अर्थनिर्मिती कोणती होईल, तिच्यात लयबद्धता कशी येईल याचा विचार करीत लेखनाला सुरुवात करावी. कवितेत शब्दातून प्रतिमा निर्मिती केली जाते. काही प्रतीकांचा वापर केला जातो. नादमयता विचारात घेतली जाते. यमकांची रचना केली जाते. वृत्तबद्ध रचना करणे याला आता फारसे महत्त्व राहिले नाही. छंदांची रचना, वृत्तांची बांधणी काटेकोरपणे करता आले नाही तरी चांगली कविता लिहिता येते. कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा लिहून पाहाव्यात. शक्य तितक्या सुधारणा करीत जावे. वापरलेल्या शब्दाऐवजी दुसरा शब्द, पर्यायी शब्द हा योग्य आणि आशयघन वाटत असेल तर अशा एका शब्दांचा विचार करीत लेखन करावे. सुरुवातीलाच यमक जुळवण्याच्या भानगडीत न पडता प्रथम जमेल तसे लिहावे. मात्र कवितेत मोजकेपणा असावा. कमीत कमी शब्दाचा वापर असावा. सूचकता हा कवितेचा विशेष असल्याने सगळेच उलगडून सांगायचे